भिवंडी तालुका के नांदकर सांगे ग्रुप ग्राम पंचायत में सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी अरुण बड़गुजर की अध्यक्षता में व ग्राम पंचायत अधिकारी गुरु प्रसाद बद्रीनाथ राठौड़ के उपस्थिति में संपन्न हुआ, जहां बिन विरोध सरपंच पद पर रुपेश दशरथ मोगरे को बिन विरोध चुना गया। सर्वसम्मान्य ग्राम पंचायत सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना, तो वहीं नवनिर्वाचित सरपंच रुपेश दशरथ मोगरे को भारी संख्या में अनेकों मान्यवर व मित्र मंडली, नातेवाईक तथा नांदकर सांगे गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर शाल पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वहीं नवनिर्वाचित सरपंच रुपेश दशरथ मोगरे ने सभी लोगों का आभार माना। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। सर्वांना नमस्कार, मैं अरुण पंडित बड़गुजर, विस्तार अधिकारी, महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद ठाणे। आज दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी ग्रामपंचायत नांदकर सांगे येथे सरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी विशेष सभा आयोजित केलेली आहे। माननीय तहसीलदार साहेब भिवंडी यांच्याकडील आदेश क्रमांक 8057 दिनांक 23/9/2025 अन्वये माझी अध्यक्षीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने आपण 3 ऑक्टोबर 2025 रोजी अजेंडा प्रसिद्ध केलेला आहे। त्या अजेंड्यानुसार आपण आज विशेष सभेचे आयोजित केलेले आहे। या विशेष सभेस उपस्थित असलेले सर्व माननीय सदस्य यांचे मी स्वागत करतो आणि आपलं कोरम पूर्ण झालेले आहे, तर आपण विशेष सभेस सुरुवात करूया। आपण सर्वांना माहिती आहे की आपल्या ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण हे नागरिकांच्या मागास प्रवर्गामधील आहे। दिनांक 3 ऑक्टोबर 2025 रोजीच्या अजेंड्यानुसार आज दुपारी 3 ते 4 वाजेच्या दरम्यान आपण नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची वेळ निश्चित करण्यात आलेली होती। त्या अनुषंगाने दुपारी 3:20 श्री रुपेश दशरथ मोगरे यांनी आपले नामनिर्देशन पत्र सादर केलेले। सदर नामनिर्देशन पत्रावर सूचक म्हणून श्री आतिश मच्छिंद्र होनकर यांची स्वाक्षरी आहे। त्या अनुषंगाने सदर अर्जाची मी पडताळणी केली असता त्यांनी सादर केलेले आधार कार्ड, त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी, जातीचा दाखला हे सर्व सादर केले असल्यामुळे सदरची अर्जाची छाननी केली आणि सदर अर्ज मी हा वैध ठरवलेला आहे। तर त्यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने मी अध्यक्षीय अधिकारी श्री अरुण बड़गुजर असे जाहीर करतो की ग्रामपंचायत नांदकर सांगे येथील सरपंचपदी श्री रुपेश दशरथ मोगरे यांची बिनविरोध निवड झाली असे मी जाहीर करतो। त्यांचे खूप खूप अभिनंदन, त्यांना पुढील वाटचाल खूप खूप शुभेच्छा। आपण सर्वजण उपस्थित राहिला तर सर्वांचे आपले आभार, पत्रकार बंधूंचे आभार। आणि त्यांना विनंती करतो मी की त्यांनी आपलं पदग्रहण आस्थापन करावं। ग्रामपंचायत सांगे नांदकर या ग्रामपंचायतीवर नवनिर्वाचित सरपंच म्हणून माननीय श्री युवा यंगस्टर दशरथ मोगरे यांची बिनविरोध सरपंच पदावर झालेली आहे आणि आत्ताच त्याची घोषणा झालेली आहे। गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तरुण तडफदार असलेले सन्माननीय सरपंच रुपेश मोगरे यांना पुढील वाटचालीच्या नक्कीच आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा। अगदी 2 मिनिटांमध्ये पहिल्यांदा माजी सरपंच आपले सुतार साहेब या ठिकाणी भावना व्यक्त करतील आणि शुभेच्छा देतील। छोटी मूर्ति बड़ा धमाका। आज आपल्याला माहीत आहे की प्रयत्नाने परमेश्वर भेटतो। या रुपेशच्या आधाराने रुपेश मोगरे यांची कसरत मेहनतच्या अटीवर आज ते सरपंच पदावर विराजमान झाले आहेत। सर्वप्रथम मी आणि माझ्या कमिटीतर्फे रुपेश मोगरे यांचे ग्रुप आमच्या नांदकर सांगे यांचे अभिनंदन करतो। सदर कालावधी पाहिला असता तर 2021 ज्यावेळी सदस्य झाले त्यावेळी त्यांच्या कामाची तडफड पाहता गावातील सर्व कामे त्याने व्यवस्थित पार पाडले। काही कामे अशी आहेत की त्याने शिबिर भरून आदिवासी लोकांसाठी काही लोकांसाठी नेत्र चिकित्सा, मेडिक्लेम, पॅन कार्ड, आधार कार्डचे शिबिर लावून ती योजना राबवली। अशा पद्धतीने व्यवस्थित कामे करता करता ते आज आपल्या
ग्रुप ग्रामपंचायत नांदकरचे सदस्य होऊन सरपंच पदावर विराजमान झाले, पण सदस्य असताना त्यांच्या एका वार्डाची जिम्मेदारी खांद्यावर होती, पण आज सरपंच असताना तिन्ही वार्डांची जिम्मेदारी खांद्यावर आहे. निश्चितच तिन्ही वार्डांची कामे ते व्यवस्थित पार पडतील हीच येशूच्या प्रार्थना त्यांना पुढे वाचायची शुभेच्छा देतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज सांगे गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व रुपेश दशरथ मोगरे यांचे आज स्वप्न सरपंच पदाचे पूर्ण होत आहे. तरी त्यांची धडपड पाहता भरपूर त्यांनी धडपड करून लोकांसाठी कार्य केले, तरी त्यांना यश आज लाभलेलं आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. सर्वप्रथम मी ग्रुप ग्रामपंचायत नांदकर सांगे हद्दीतील वार्ड क्रमांक 3 सांगे गावातील ज्या मतदार बंधूंनी मला निवडून दिलं त्यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो की आज त्यांच्यामुळे मी आज ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून निवडून आलो. त्याच्यानंतर मी माझ्या ग्रुप ग्रामपंचायत नांदकर सांग्याची कमिटी सर्व सदस्य दत्तात्रय सुधार सर, आतिश कोणकर, आमचे मॅडम पूजा मॅडम, आमच्या काकी कस्तूर भालके आणि सुमन भालके, तसेच आमचे शाखा प्रमुख महेश जाधव यांच्या सर्वांच्या पाठिंब्याने मी आज सरपंच पदावर बसलेलो आहे. त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो. आता जवळपास 5.5 वर्ष या ग्रुप ग्रामपंचायतला झालेले आहेत. तर जो पण कालावधी राहिलेला आहे त्या कालावधीमध्ये ग्रुप ग्रामपंचायत नांदकर सांगे हद्दीतील तिन्ही वार्डचे जेवढं विकास कामं मला करता येतील तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेन. ग्रुप ग्रामपंचायत नांदकर सांगे या ग्रामपंचायतीचे आज घोषित झालेले सरपंच रुपेश दशरथ मोगरे. मित्रांनो, वडिलांची इच्छा होती, वडील सरपंच होता आणि वडिलांची इच्छा होती की माझा मुलगा सरपंच व्हावा, सरपंच पदावर विराजमान व्हावा. ती आज इच्छा त्यांची या ठिकाणी पूर्ण झालेली. आज या ठिकाणचे सर्व ग्रामपंचायतचे सदस्य, आजी माजी सरपंच यांना मी धन्यवाद देतो, कारण मी सर्व सदस्यांनी एक मताने, सर्वांच्या इच्छेनुसार एक मताने ठराव घेतला की रुपेश दादा आज या ठिकाणी सरपंच पदावर विराजमान व्हावा. ही त्यांची इच्छा होती सर्व सदस्यांची आणि ती आज या ठिकाणी सर्वांच्या सल्ल्यानुसार, सर्वांच्या मतानुसार, सर्व राजकीय मतभेद विसरून आज या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने एकदम आनंदाने, आनंदाचा क्षण आज या ठिकाणी. आणि सांगे गावासाठी पुन्हा एकदा जोरात टाळ्या वाजवा. कारण मित्रांनो, सांगे गावामध्ये 3 सदस्य असताना 2 सरपंच आणि 1 उपसरपंचचा मान त्या गावाला मिळाला. आणि कशामुळं? तर सर्व एकत्रित आणि हे सर्व महत्वाचं. मी आज या नवीन सरपंच रुपेशना विनंती करेन, मित्रा, ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य आणि ग्रामसेवक हे एका रथाची 2 चाकं आहेत. दोन्ही चाक्या जर बरोबर चालला तर या ठिकाणी 100% या ग्रामपंचायतीचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही.
तर विकास करत असताना सर्व सदस्यांना घेऊन, सर्व ग्रामस्थांना घेऊन जर तुम्ही चालत असाल तर निश्चित या ग्रामपंचायतीचा विकास होईल आणि पुढील जे काय आपल्यासाठी जे काही महिने असतील, 5-6 किंवा वर्ष असू द्या, ते आनंदात जातील. आणि सर्वांच्या सहकार्याने आज या ठिकाणी बघा, भगवान शेठ, श्याम गायके, मला वाटतं बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी, आजी माजी सरपंच या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. सर्वांनी शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा सारखाच हा माणूस आहे. सर्वांच्या सुखात दुःखात सामील होणारी ही व्यक्ती. कुठे गेले दशरथ आपले, कुठे गेले? या पुढे या. सर्वांच्या सुखात दुःखात सामील होणारे सरपंच. यांची इच्छा होती माझा मुलगा सरपंच व्हावा. मी परत बोलतो, यांची इच्छा होती. तरी मुलांनी बाप सरपंच व्हावं बघा, बापानी मुलाला सरपंच व्हावा, एक आनंदाची गोष्ट आहे. यासाठी खरोखर टाळ्या झाली पाहिजे. आणि त्याचे भाग्य आहे, मुलाचं भाग्य आहे की आपण सरपंच झालो. आज या ठिकाणी खेळीमेळीचं वातावरण काही नाही. थोडंसं गडबड गोंधळ पावसाने केलं असं वाटत होतं, पण तो देखील बिचारा गेला. त्यालाही वाटला आनंदाचा माहोल आहे. आणि सर्वांची या ठिकाणी भोजनाची व्यवस्था सांगितली केलेली. त्याच्यावर कोणी इथे या ठिकाणी जायचं नाही. सर्वांनी आनंदाने हा क्षण साजरा करायचा आहे. हा क्षण चांगला आनंदाचा क्षण आहे आणि सर्वांच्या सहमताने या ठिकाणी झालेले. पुन्हा एकदा मी या सरपंचांना आणि सर्व ग्रामस्थ, आजी माजी सरपंच सदस्य यांना विनंतीकारीने शुभेच्छा देईन आणि धन्यवादही देईन की या चांगल्या ठिकाणी चांगला कार्यक्रम या ठिकाणी पार झालेला आहे. मला रुपेश हा सरपंच झाल्याने मी त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रुपेश दशरथ मोगरे यांची नानकर सांगे ग्रामपंचायतीवर सरपंच म्हणून बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की त्यांच्या हातून जनतेसाठी काहीतरी चांगलं काम घडावं आणि आपल्या कार्याचा ठसा या नानकर सांगे ग्रामपंचायतीवर त्यांनी उमटावा अशी मी अपेक्षा करतो. तसा विचार केला तर रुपेश हा एक प्रकारे माझा भाचा लागतो, म्हणजे अतिशय जवळचे संबंध. तर मी रुपेशला एकच सांगेन की खरोखरच आता तू सांगे ग्रामपंचायत पुरता मर्यादित नसून एक सांगे आणि नानकर या ग्रामपंचायतीचा सरपंच झाला आहेस. म्हणजे एका वार्डापुरता मर्यादित नसून संपूर्ण ग्रामपंचायतीवर लक्ष ठेवून येणाऱ्या काळात आपल्या हातून जास्तीत जास्त विकास कामे कशी होतील याचा विचार करून ते ध्येय मनाशी ठेवून आपण काम करावं. रुपेश म्हात्रे हा भारतीय जनता पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टी म्हणजे विकासाचं एक नवीन पाऊल आहे. विकास म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी म्हणजे विकास असं एक समीकरण जुळलेलं आहे. त्यामुळे नक्कीच मला अशी खात्री आहे की रुपेश हा अतिशय चांगलं काम करून या ग्रामपंचायतीवर आपला ठसा उमटवेल आणि येणाऱ्या काळात जरी सरपंच पदाचं आरक्षण मला वाटतं आदिवासी समाजाचं पडलेलं आहे, जो जनतेतनं सरपंच आहे, पण त्यासाठी आपण जर चांगलं काम केलं तर कुणाही एकाला आपण पाठीशी घालून त्याला सरपंच बनवू शकता. अशा प्रकारचं काम आपल्या हातून हो अशी मी आपणाला शुभेच्छा देतो आणि थांबतो.
तसेच आपण पाहत आहोत सुजिता दादासाहेब पाटील साहेब, जगदादा पाटील साहेब, गोगादास शेजारी भिकारी साहेब या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत। अगदी 2च मिनिटांमध्ये आपण शब्दरूपी शुभेच्छा। आज या गावामध्ये वडिलांचं स्वप्न पूर्ण करत श्री रुपेशजी मोगरे साहेब यांच्या या ठिकाणी सरपंच म्हणून नियुक्ती झाली आहे। त्यांना शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। खरं सांगायचं झालं तर आता आपल्या भागामध्ये फार कमी ओव्हर खेळायला भेटतात, तसा विषय झाला आहे। कारण ते आहे तिथे क्रिकेटच्या टीमच इतक्या झाल्या की आता सर्वांना संधी द्यावी लागते आणि गावागावातल्या लोकांचा निर्णय जरी आपल्याला अति शोकांतिका वाटत असली तरी तो निर्णय घ्यावा लागतो। कारण आता प्रत्येकाला संधी देणं आणि प्रत्येक गावामध्ये नेते आणि कार्यकर्ते अनेक झाल्यामुळे प्रत्येकाला संधी देण्याची गरज असते आणि त्या संधीतून होतं काय तर फार कमी काळ मिळतं। पण साहेब या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन की वडिलांचं स्वप्न पूर्ण करणं ही फार मोठी योगदान किंवा शक्ती तुम्ही मिळवलीच, पण आता तुम्हाला जी संधी जितक्या ओव्हर खेळायला मिळाल्या त्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त षटकार आणि चौकार मारून आपल्याला जास्तीत जास्त रन कसे करता येतील याकडे आपण लक्ष द्या। आपल्यासाठी एक मार्गदर्शन करेन की कमी काळ जर आपल्याकडे असेल तर आपल्याला काय कार्य करायचं आहे, तर ग्रामपंचायतीसाठी 2 कामं, पंचायत समितीची 2 कामं, जिल्हा परिषदेची 2 कामं आणि राज्य शासनाची 2 कामं आणि केंद्र शासनाची 2 कामं। मग सगळे विचारतील का सरपंच म्हणून केंद्र शासनापर्यंत काम करता येईल का? पण ज्या चैन असतात, ज्या लिंक असतात त्याच्या माध्यमातून आता या ठिकाणी आपल्यासमोर जगदादांसारखं उदाहरण आहे। अतिशय कमी वयात त्यांनी प्रगतीची यशोगाथा पूर्ण केली, पण त्यांचं प्रेझेन्स ऑफ माइंड आता मी बघितलं या ठिकाणी खाली बसताना। तर मनोहर तारे सरांनी एक वेगळं या ठिकाणी सांगितलं आणि जगन्नाथांनी त्या वेगावरती लगेच टोमणा मारला आणि म्हणजे आम्हाला गारद करून सहकारी परीक्षा देतात का? पण या 5ही क्षेत्रामध्ये साहेब ग्रामपंचायतीची 2 तरी कामं आपल्या काळामध्ये पटकन कशी होतील, पंचायत समिती भागातील कामं कशी होतील, जिल्हा परिषद मधली 2 कामं, राज्य शासनाची 2 कामं आणि केंद्र शासनाची 2 कामं जरी 2 महिन्यात 2 वर्षात होणारी नसली तरी त्याच्यासाठी पाठपुरावा करणं, त्याच्यासाठी मागणी करणं, त्याच्यासाठी ठराव करून पाठवणं या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करा आणि आपल्या कमी ओव्हरमध्ये जास्त रन काढा। आणि या गावाचं वडिलांनी नुसतं सरपंच होण्याचं जे स्वप्न बघितलंय पण त्याच्यासोबत सरपंच झालो म्हणून गावासाठी काहीतरी आठवण त्या काळामध्ये घेऊन जाईल असं कार्य तुमच्या हातून घडो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि जमलेल्या तमाम तुमच्या हितचिंतकांचं या ठिकाणी आभार आणि अभिनंदन करतो। रुपेशजी मोगरे, मी तुम्हाला सर्वांना एक सांगू इच्छितो की खरोखर या मुलांनी त्या सरपंच पदासाठी इतका मेहनत घेतली की रात्र दिवस त्यांनी त्याच्या वडिलांना झोपून दिले नाही। मोगरे काका खरं आहे का खोटं आहे? आणि मोगरे काकांचा चेहरा बघा तुम्ही, मला टेन्शन यायचा पण मी कधी राग नाही काढला की मोगरे काकाने माझ्यावरती 100% राग मांडला होता आणि ही गोष्ट मला तात्याने बोलला की तुझ्यावरती नाराज आहे, पण काय योगायोग आला असा आणि रुपेश हा सरपंच झाला। मी सर्वांना मोगरे कुटुंबाला आणि सांगाय ग्रामस्थांना धन्यवाद देतो। रुपेशच्याकडे 3 महिने आहेत, जर रुपेशकडे 5 वर्ष असतील ना तर या गावाचं तरी काय चांगला एकदम भक्कम केला असता। धन्यवाद रुपेश, तुला पुढच्या वाटचालीत शुभेच्छा आणि तू माझ्यासोबत राहा। तरे साहेब शिंदे गटाचे आहेत, त्यांचा काही विचार करू नको, ते आपलेच आहेत। नानकर सांगे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच रुपेश दशरथ मोगरे यांची बिनविरोध या ग्रामपंचायतीवर आज निवड झाली। सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतोय। तसेच त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे सहकारी सदस्य यांच्या पाठिंब्यामुळे आज ते सरपंच पदावर आपल्याला दिसत आहेत, त्यामुळे त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो। त्यानंतर आज त्यांची मिरवणूक मला वाटतं 4 वाजेपर्यंत नानकरमध्ये होती, त्यानंतर त्यांच्या गावामध्ये आली आणि गावामध्ये ते प्रत्येक मतदाराला भेटले। पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या सांगे गावातील मतदारांनी त्यांना निवडून आणि या पदावर पोहोचवण्याचं काम केलं आहे। आज आपण बघतोय मुकादम म्हणाले की कमी ओव्हरमध्ये जास्त रन, म्हणजे आता
आता ग्रामपंचायतीच्या लेवलला प्रथा चालू झालेली आहे. कुणाला 2 महिने असतील, कुणाला 3 महिने असतील, कुणाला 6 महिने, अशा पद्धतीचा संघर्ष हा चालू झालेला आहे. परंतु या संघर्षातून मात्र आपल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये काही गाव असतील, त्या गावांचा काही विकास असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल किंवा कुठली कामं असतील, गटाराची कामं असतील, रस्त्याची कामं असतील, ही अशी विविध प्रकारच्या समस्या लोकांच्या सोडवण्याचं काम कमी वेळामध्ये रुपेश हे नक्की करतील. कारण त्यांच्या पाठीमागे त्यांचा वडिलांचा अनुभव आहे आणि त्यांच्या या घराण्याला राजकीय वारसा सुद्धा आहे. मनोहर तारे सुद्धा बोलले की त्यांचे वडील या ग्रामपंचायतीवर सरपंच होऊन सुद्धा गेले आहेत आणि वडिलांचा पाठबळ असल्यामुळे कुणीही त्यांना सांगण्याची गरज नाही. वडील त्यांच्या पाठीशी भक्कम असल्यामुळे नक्कीच ते कमी ओव्हरमध्ये जास्त रन करतील. म्हणजेच या ग्रामपंचायतीमध्ये नक्की म्हणजे करणार नाही, परंतु कामं करतील. पंचायतीवर रुपेशने सुद्धा नाव कोरण्याचं काम केलेलं आहे. आज या ठिकाणी आपलं नाव कोरत असताना ते आपल्या वडिलांचं नाव सुद्धा पुढे नेतील आणि या भागाचा विकास करतील. पुढील वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. ज्ञानेश्वर माऊलीने आपल्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे, सकल तीर्थांची याची आले, आजी पुण्य यशाची आले, हे मनोरथ झाले विजय माझे. अशा पद्धतीने ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलेले आहे की खूप कष्ट करून किंवा खूप मेहनतीने आणि आज ते या पदापर्यंत पोहोचलेले आहेत. खरोखर आपल्या सर्वांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत आणि खरोखर ते या 2 का 3 महिन्यामध्ये नक्कीच या भागामध्ये कामं करतील आणि आपल्या ग्रामपंचायतीचा विकास करतील. पुन्हा एकदा इथे जमलेल्या सर्व बंधू भगिनी माता यांचं अभिनंदन करतो व रुपेशचं अभिनंदन करतो व माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय. परंतु खरोखरच हे होतकरू आणि सातत्याने वाटचाल करणारा, समाजाला घेऊन चालणारा, या परिसराला घेऊन चालणारा या नानकर सांगे गावाचा ग्रामपंचायतचा एक डॅसिंग आज सरपंच आपल्या समोर पाहायला मिळतोय. आपण त्यांच्याकडनं एकच अपेक्षा करू शकतोय, तरुण तरफदार असा सरपंच पदी आपण त्यांना निवडून दिलात, सदस्य निवडून दिलात, सदस्यातून ते सरपंच झालात. त्या कमिटीचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतोय आणि मी रुपेशला एवढी शुभेच्छा देतोय का आपण काही योजना आहेत, काही शासकीय योजना आहेत, आदिवासी भागाला काही योजना मिळत आहेत, आपल्या ग्रामीण 25-15चा निधी असतो, काही आमदार निधी असतोय. तुम्ही प्रयत्न करा. रुपेश भाऊ तुम्हाला शुभेच्छा देतोय. तुम्ही आज सरपंच झालात, यापुढे पंचायत समिती, जिल्हा परिषद नक्कीच तुमच्या पदरात पडेल. या आईचरणी प्रार्थना करतोय आणि इथे थांबतो आणि मी माझ्या परिवाराच्या वतीने, आमच्या शिवनगर कोळीवाड्याच्या वतीने आणि कोळी महासंघाच्या वतीने शुभेच्छा देतोय. आपल्या नानकर संघ ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच रुपेशजी मोगरे, त्यांचे वडील माझे मित्र आहेत, कल्याण तालुका वारकरी संप्रदायाचे खजिनदार आहे. आम्ही गेल्या 5 वर्षापासून हे ऐकत होतो, पण त्या राजकारणामध्ये इतका संघर्ष आहे. पण त्या मला वाटतं असं म्हणायला पाहिजे की प्रयत्नांती परमेश्वर, अत्यंत प्रयत्न करून त्यांनी या ठिकाणी आणि सरपंच पद आपल्याकडे आलेलं आहे. त्या गावाचं काम करतील. कल्याण तालुका वारकरी संप्रदाय मंडळाकडून सरपंच रुपेशजींना हार्दिक शुभेच्छा. पुढच्या कामासाठी त्यांना लाख शुभेच्छा देऊन या ठिकाणी आमचे 2 शब्द मी पूर्ण करतो. धन्यवाद. देखील आपल्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी हरिभक्त परायण आदरणीय दशरथजी मोगरे यांचे सुपुत्र या ठिकाणी रुपेशजी मोगरे हे आज सांगे आणि नानकर ग्रामपंचायतीमध्ये आणि सरपंच या पदावर आज विराजमान झालेले आहेत. आताच महाराजांनी सांगितलं की प्रत्येक बापाची इच्छा असते. तसे आम्ही कीर्तनकार, आम्हाला वाटतं की आमचा मुलगा कीर्तनकार व्हावा. जे सरपंच होऊन गेले त्यांना वाटतं की आपला मुलगा सरपंच व्हावा. आणि हे सगळं प्रारब्धावर अवलंबून आहे. कितीही प्रयत्न करा, काही करा, पण जर प्रारब्धात नसेल तर ते शक्य होत नाही.